आज आपण बनवतोय झटपट चमचमीत अशी मसाला भेंडी. भरपूर लसूण वापरून बनवणार आहोत. त्यासाठी याला लसूणी मसाला भेंडीसुद्धा म्हणू शकतो. इतकी झटपट आणि सोपी रेसिपी आहे ना, तर चवीला फार अप्रतिम लागते. तुम्ही एकदा बनवून पहा. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे, कोरडी करून घ्यायची आणि मग भेंडीचा देठाचा आणि टोकाचा भाग काढून टाकायचा आणि एका भेंडीचे असे 4 तुकडे करून घ्यायचे. जर भेंडी मोठी असेल आकाराने तर असे मधून 2 तुकडे करून घ्यायचे आणि मग 4 भाग करून घ्यायचे. तर आणि जर लहान आकाराची भेंडी असेल तर एका भेंडीचे 4च तुकडे करायचे. तर मी इथे अर्धा किलो भेंडीची आहे ना अशी चिरून घेतलेली आहे भेंडी. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 2-3 भेंडी ठेवली होती कापून दाखवण्यासाठी. तर सर्व भेंडी मी आता अशीच कापून घेतलेली आहे. तर या पद्धतीने जर मसाला भेंडी केली ना तर पटकन बनते आणि चवीला वेगळी लागते. नेहमी आपण त्याच प्रकारची भेंडी खाऊन बोर होतो ना, तर या पद्धतीची भेंडी ना खूप भारी चवीला लागते आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा आपण अशी बनवून देऊ शकतो. तर भेंडी कोरडी करून मग कापणं गरजेचं आहे, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही. चांगली कोरडी करून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये भरपूर लसूण वापरणार आहोत. त्यासाठी इथे मी भरपूर लसूण घेतला आहे. हा गावरान लसूण आहे. भरपूर पाकळ्या वापरायच्या. आपल्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतो. तरी मी इथे भरपूर पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या. आता याला असं ठेचून घ्यायचं. याची पेस्ट बनवायची नाही मिक्सरवर. हे असे जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत. म्हणजे असे ठेचून घ्यायचं आहे लसूण. पेस्ट बनवायची नाही किंवा तुकडे करायचे नाही, असे ठेचून घेतलेलं आहे लसूण भरपूर. आता गॅसवर कढई ठेवली. 2.5 पळी तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी जिरं टाकायचं, चांगलं तडतडू द्यायचं. आता मोहरी जिरं चांगलं तडतडले. आता याच्यामध्ये आपण आहे ना जो ठेचलेला लसूण आहे तो टाकायचा आहे. तर संपूर्ण लसूण मी टाकलेला आहे. भरपूर लसूण वापरला ना भेंडीच्या भाजीला छान चव येते आणि छान लसूणी भेंडी तयार होते, मसाला भेंडी. तर लसूण पूर्ण असा करपवायचा नाही. हलकासा रंग बदलला ना लसूणचा की मग याच्यामध्ये आहे ना ही भेंडी टाकायची. तर आता हलकासा रंग बदलला आहे लसूणचा. मी लगेचच आहे ना ही चिरलेली भेंडी टाकली. भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून पुसून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आहे ना भेंडी धुतल्यानंतर कोरडी करून मगच चिरायची, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही. आणि अशी तेलामध्ये परतून घेतली ना भेंडी, मग चिकट होत नाही, अजिबात छान होते. तर आता आहे ना परतून घेतलं मी. आता झाकण ठेवून आहे ना एक 5 ते 7 मिनटं आहे ना भेंडी शिजवून घेणार आहे. आपण मसाले नंतर वापरायचे आहेत. 60 ते 70% आपल्याला भेंडी इथे शिजवून घ्यायची. मध्ये आधी 1-2 वेळा झाकण काढून पुन्हा परतायची. पुन्हा झाकण ठेवून असे 6 ते 7 मिनटं भेंडी ना 60 ते 70% शिजवून घ्यायची. मसाले आपण नंतर वापरणार आहोत. भेंडी शिजवून घेणं गरजेचं आहे आणि मग मसाले वापरायचे आहेत. भेंडीची भाजी करपू नये म्हणून मध्ये आधी झाकण उघडून पाहायची. आता आहे ना चेक करायची शिजली की नाही. जर शिजली नसेल तर अजून पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची. तर साधारणतः 7 ते 8 मिनटं आपल्याला भेंडीची भाजी शिजवायची ही आहे आणि चेक करून पाहायचं आहे 60 ते 70% शिजली का. शिजल्यानंतरच आता आपल्याला पुढचं मीठ वगैरे मसाले टाकायचे आहेत. तर आता हे ना 60 ते 70% शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी ना पाव चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा किलो भेंडीसाठी मी इथे पाव चमचा हळद घेतली. पोहे खायच्या चमच्यानेच मी मसाले मोजून घेत आहे. इथे 1 ते 1.5 चमचे ना लाल तिखट टाकलेलं आहे. 1 मोठा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे छान आंबट चव येण्यासाठी. तर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला वापरू शकता. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे छान भेंडीच्या भाजीला कोट होतात. मसाले जर आपण आधीच टाकले ना तर करपू शकतात, म्हणून आधी भेंडीची भाजी शिजवून घ्यायची 60-70% आणि मग मसाले टाकायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ जर आपण आधीच टाकलं तर भेंडी खूप मऊ पडू शकते, म्हणून आहे ना या स्टेजला मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व भेंडीला आहे ना मसाला मीठ व्यवस्थित लागलं जातं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आधीच करून ठेवला होता. तर इथे साधारण मी आहे ना 1 वाटी घेतला आहे, पण अर्धी वाटी वापरणार आहे. तर इथे मी अर्धा किलो भेंडीसाठी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरला आहे. तर कुटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे बघा किती छान असा मसाला आणि हे जे कूट टाकला आहे तो छान भेंडीला कोट झालेला आहे. आता 60-70% आपण भेंडी शिजवली होती. उरलेले 20-30% भेंडी आहे ना झाकण ठेवून शिजवायची.
तर मी झाकण ठेवून आहे ना भेंडी पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे. तर मस्त अशी आपली झटपट चमचमीत अशी भरपूर लसूण वापरून केलेली मसाला भेंडी तयार झालेली आहे. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी कशासोबतही आपण खाऊ शकतो. इतकी अप्रतिम चवीची ही मसाला भेंडी तयार झालेली आहे. तर तुम्ही एकदा करून पहा. मसाला भेंडी म्हणू शकतो किंवा भरपूर लसूण वापरला आहे म्हणून लसूणी भेंडीसुद्धा आपण याला म्हणू शकतो. एक नंबर लागते. तुम्ही बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.